आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुष्पा, मला एक सांग, रुद्रच्या आयुष्यात काही वेगळंच तर घडत नाहीये ना? थेरपिस्ट म्हणजे अशी व्यक्ती असते जी आपल्या मनावर इलाज करते. हे सगळं तर गौरी करते ना. अरे मग तू असंच समज ना की ती थेरपिस्ट गौरी सारखीच आहे. थेरपिस्ट कडे गौरीचा विषय निघाला का? हो नंदे, तेच कारण आहे. रुद्र सर, माझ्या आश्रमात, माझ्या आयुष्यात तुम्हाला आता जागा नाही. माझं मला जगू देत प्लीज. जो कोणी येतो तो माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतो. आणि तुम्ही काय केलं? मी इतकं मनापासून प्रेम केलं तुमच्यावर, पण तुम्ही हलक्या कानाचे निघालात. आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा सोडून त्या गुंडावर विश्वास ठेवलात. माझं मला जगू देत. पुन्हा पुन्हा त्याच वेदना का सहन करायच्या मी? आता कोणावरही विश्वास ठेवायची हिंमत उरली नाहीये माझ्यात. तुमचं आणि माझं जग पूर्णपणे वेगळं आहे. ते कधीच एक नाही होऊ शकत. नदीसारखं आहे आपलं आयुष्य. दोन किनाऱ्यावर उभे आहोत आपण, जे कधीच एक नाही होऊ शकत. तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय. गौरी जिवंत आहे, पण ती पुन्हा कधीच या घरात येणार नाही. म्हणजे रुद्र पुन्हा दारूच्या आहारी जाणार. त्याला त्याची चूक सतत खात राहणार. गौरीला घराबाहेर काढल्यामुळे त्याच्या मनात जे गिल्ट आहे ते कधीच जाणार नाही. गौरी सुद्धा हे विसरणार नाही. काय श्वेता वहिनी, हा? नंदाई कुठे गेली? ते रुद्र भाऊजींना अचानक जावं लागलं ना बाहेर, म्हणून. नंदाई, ही बघा आलीच. नंदाई, 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 काय झालं? नंदाई, 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 नंदाई उठ ना. काय झालं? पाणी, पाणी. नंदाई, काय होते तुला? नंदाई, नंदाई उठा ना. आई, आई, उठ ना. आई, नंदाई उठ ना. नंदाई डोळे उघड. आई, आई उठ ना प्लीज. नंदाई प्लीज उठा ना.
नंदाई उठ ना. भाऊजी, डॉक्टर हा. नंदाई. गौरी गौरी नंदाई 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 नंदाई. नंदाई नंदाई काय होतंय? नंदाई आता काय झालं यांना? सुहाग. डॉक्टर काय झालं नंदाईला? कसा तरी मानसिक धक्का बसलाय त्यांना आणि या वयात ते सहन होत नाही. नक्की काय झालं होतं त्यांना, काही सांगता येईल का? श्वेता वहिनी तुम्हाला काही माहिती आहे का? नाही डॉक्टर, त्यांना अचानक काय झालं कुणालाच काही कळलं नाही. बरं मला सांगा, त्या बाहेर गेल्या होत्या का उन्हात वगैरे? हो बरोबर, त्या बाहेरून आल्या होत्या. अच्छा, सनस्ट्रोकमुळे होऊ शकतो असा त्रास. डॉक्टर आईला ऍडमिट करावं लागेल का? नाही, काही गरज नाहीये. त्यांना दगदग सहनही होणार नाही. मी काय औषधं लिहून देतो, तेवढी मात्र आणा. हिला काय झालं आता? गॉड नोज, डोक्याला ताप आहे नुसता. रुद्र रुद्र बघितलंस, मरायला टिकली तरी रुद्रचंच नाव घेते. हा रुद्र कोण? रुद्र त्यांचा मुलगा आहे.